अपात्र झोपडपट्टी धारकांना मुंबईत घर देणारा धारावी पुनर्विकास हा एकमेव प्रकल्प असून या प्रकल्पातील 1 इंचही जागा अदानी कंपनीला देण्यात आलेली नाही अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिलेली आहे। 293 अन्वय विरोधकांनी गृहनिर्माण विभागाशी संबंधित केलेल्या सूचनेला शेलार यांनी उत्तर दिलं। मुंबईच्या वाढत्या पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। मुंबई महानगरपालिकेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी पुरवठा सुधारण्याचे निर्देश दिले जाणार असं उदय सामंत म्हणाले। समुद्राच्या पाण्याचं विलोपन हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंतांनी सांगितलंय। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या परवानगीला मान्यता देण्यात आली आहे। दादर शिवाजी महाराज मैदानात 30 मार्चला मेळावा होणार असून मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे। राज ठाकरेंच्या या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता असून मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, त्यांची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळतंय। आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आलं, परंतु भारतात आज सोन्याच्या दरात किरकोळ घट झाली आहे। 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,000 रुपयांच्या पार गेले, तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82,000 रुपयांच्या पुढे गेले। म्हाडाच्या कोकण मंडळानं ठाण्यात नोकरदार महिलांसाठी एक वसतिगृह आणि एक वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार माजिवडा इथं विवेकानंद नगर अभिन्यासातील 2 स्वतंत्र भूखंडावर 7 मजली वृद्धाश्रम आणि महिला वसतिगृह बांधण्यात येईल। यासाठी कोकण मंडळाकडून निविदा मागवल्या जाणार आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळानं गोरेगाव पहाडीमध्ये 35 मजली इमारत बांधली, तर म्हाडाची ही पहिली उंच इमारत आहे आणि या इमारतीसाठी निवासी दाखला घेण्याच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात करण्यात आली, त्यामुळे एप्रिलपासून ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतलाय, तसंच 2025 आणि 26 साठी बँकेच्या अर्थसंकल्पालाही मान्यता दिली। गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाची 614वी बैठक पार पडली। यात देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचं मूल्यांकन आहे। मुंबईच्या धारावीतील विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पाचवारी पूल पूर्ण होईपर्यंत सायन पूल पाडणार नाही असं मध्य रेल्वेनं जाहीर केलं। पादचाऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करेपर्यंत सायन पुलाचं पाडकाम करण्यास स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला। याची दखल घेत सायन पूल पूर्णपणे न पाडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला। मुंबईतील अनेक भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई या उपक्रमांतर्गत मुंबई महानगरपालिकेनं विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला। 17 मार्च पासून या विशेष स्वच्छता मोहिमेला सुरुवात होईल। कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याच्या केसांकडे पाहून हे रेशमी जुल्फे असं म्हणणं म्हणजे लैंगिक शोषण नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याच्या केसांकडे पाहून सहकार्यानं गाणं म्हटल्याचा आरोप होता। हायकोर्टानं हे गाणं म्हणणं म्हणजे लैंगिक शोषण नाही हे आज स्पष्ट केलंय। मुंबईकरांची ई वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार आहे, कारण देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे। स्वीडनची कॅन्डेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याचे सांगितले आणि या निर्णयामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या मुंबईकरांना आणखी एक प्रवासाचा पर्याय मिळणार आहे। निवडणूक यंत्रणेला बीएलओ स्तरापर्यंत सर्व मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि मतदान केंद्रावर त्यांना सुखद अनुभव देण्यासंदर्भात ठोस पावलं उचलली आहेत। मुख्य भागधारक असलेल्या राजकीय पक्षाने या बळकटीकरण प्रक्रियेत सामील करून घेतलं जातं अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे। निवडणूक हँडबुक आणि सूचना मॅन्युअल्स नवीन बदलानुसार समन्वयित करण्यात जातील। भारतानं कोळसा उत्पादनात मोठी झेप घेतली आहे। चालू आर्थिक वर्षात 2024 आणि 25 मध्ये 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा विक्रम मोडीत निघालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलंय। ऊर्जा सुरक्षा आणि आत्मनिर्भरता क्षेत्रात हे महत्त्वाचं पाऊल मानण्यात येत आहे। कोळशाचा उपयोग प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी तसंच अनेक उद्योगांमध्ये इंधन म्हणून केला जातो। कोळसा हा जगातील 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी मुख्य ऊर्जा स्रोत आहे।
झोपडीधारकांची पात्रता निश्चितीची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी प्राधिकरणानं झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला। मुंबईतील सर्व 13,79,086 झोपडपट्टीवासियांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षण संस्थांची नियुक्ती करण्याचं ठरवलंय। आतापर्यंत 40% बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालं असून उर्वरित 60% पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी अधिक संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतलाय। पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये कुठल्याही परिस्थितीत मोटार वाहनांसाठी खुलं होणार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। माथेरानमध्ये तुर्तास ई-रिक्षांची संख्या वाढवली जाणार नसून त्यासाठी सरकारनं फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले। माथेरानमधील विविध प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात सलग 4 दिवस सुनावणी झाली, त्यावर न्यायालयानं आपली भूमिका मांडली आहे। माथेरानमध्ये क्ले फेवर ब्लॉक टाकण्यासंदर्भात निरीकडून अहवाल मागवण्यात आला। मुंबई आणि बदलापूरला मेट्रोनं जोडण्यासाठी MMRDAनं कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिका प्रस्तावित केली। 38 किमीची ही मार्गिका आता लवकरच मार्गी लागणार आहे आणि त्यामुळे बदलापूर वासियांचे मेट्रोचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावणार आहे। या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील, त्यामुळे मध्य रेल्वेनं चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झाली आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ही गाडी सुरू होईल, ती जून अखेरीपर्यंत चालणार आहे। राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं उष्णतेशी निगडीत आजारांचा धोका वाढू लागलाय। राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू असून आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद झाली आहे। सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीत आहेत, तर या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला। गडचिरोलीत सर्वाधिक 4 रुग्ण असून त्याखालोखाल बुलढाणा, नागपूर प्रत्येकी 3 रुग्ण, पालघर, रातूल प्रत्येकी 2 रुग्ण, नांदेड, नाशिक, धाराशिव, रायगड, सांगली, वर्धा आणि ठाणे प्रत्येकी 1 अशी रुग्णसंख्या आहे। राज्यात उन्हाचा पारा वाढला। औरंगजेबाची खुलाताबादित असलेली कबर राष्ट्रीय स्मारकाच्या व्याख्येत बसत नाहीये, त्यामुळे ती हटवण्याचे आदेश भारतीय पुरातत्व विभागाला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। या कबरीपासून पुढल्या पिढीनं वारसा म्हणून काहीही घ्यावं किंवा शिकवण घेण्यासारखं काहीही नाहीये, त्यामुळे या कबरीला ऐतिहासिक वारसा, वास्तू किंवा राष्ट्रीय स्मारकाच्या यादीतून वगळण्यात यावं अशी मागणी ही याचिकेत करण्यात आली। माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली। मुंबईचा धारावी परिसर क्षयरोगाच्या विळख्यात आलाय। केंद्र सरकारनं देशभरात क्षयरोगाविरोधात 100 दिवसांची सार्वजनिक मोहीम हाती घेतली। या तपासणी मोहिमेत ही माहिती उघड झाली। मुंबईत दरवर्षी 60,000हून अधिक नवे क्षयरोगाचे रुग्ण आढळतात। मुंबई शहर आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण आहे, तर राज्यात विदर्भात गारपिटीची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। तर विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता आहे। बदलापूर पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीत पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही आणि या ठिकाणी वाहनांची पार्किंग करता येत नसल्यानं नागरिकांची गैरसोय होते, त्यामुळे पार्किंग कधी सुरू करणार असा प्रश्न उपस्थित केला जातो। नवी मुंबईत सिडको विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। घरांच्या वाढीव किमती आणि कमी करण्यात आलेला एरिया या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे, तर मंगळवारी सिडको धारकांना घेऊन साखळी आंदोलन करून याचा जाब मनसे विचारणार आहे। यावेळी सर्वसामान्यांना फसवण्याचं काम सिडको करत असल्याचा आरोप मनसेनं केला। मुंबईच्या काही भागात आतापासूनच पाण्याची समस्या जाणवू लागली। शिवडी, काळा चौकीसह गिरगावातील भागात पाणी पुरवठ्याचा कालावधी कमी झालाय, तर पुरवठाही कमी दाबानं होतोय, त्यामुळे स्थानिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। तर म्हाडानं गोरेगावातील नव्यानं बांधलेल्या वसाहतींची 35 लाखांची मुंबई महापालिकेची पाण्याची बिलं थकवली आहेत। सोबतच म्हाडाकडून 20 लाखांच्या जवळपास इमारतींची वीज बिलं देखील थकीत झालेली आहेत। गोरेगावमधील बांगुरनगर आणि प्रेमनगर परिसरात नव्यानं बांधलेल्या इमारतींची बिलं थकवली आहेत। महापालिकेकडून इमारतींना बिलं थकीत असल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या। कांदिवलीतील ग्रोवेल 101 मॉल तात्काळ बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले।
पर्यावरणीय मंजुरी न घेता मॉल चालवल्याबद्दल ग्रोवेल मॉल विरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं बंद करण्याचा आदेश न्यायालयानं कायम ठेवला। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती MS सोनक आणि जितेंद्र जैन यांच्या खंडपीठानं मॉल चालवणाऱ्या ग्रोअर अँड वेल लिमिटेडनं MPBCच्या 5 मार्च रोजीच्या बंद करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे। मध्य रेल्वेवरील सामान्य लोकल आणि AC लोकलमध्ये विना तिकीट प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे, त्यामुळे तिकीटधारकांची गैरसोय होते। याबाबत प्रवासी वारंवार स्थानक व्यवस्थापनाकडे तक्रारी करतात, त्यामुळे विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी AC लोकल टास्क फोर्सनं प्रवाशांसाठी तक्रार क्रमांक उपलब्ध केला। उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आलेत। कामात हलगर्जीपणा करणाऱ्या बांधकाम विभागातील अभियंत्यांचं आधी डिमोशन आणि नंतर थेट निलंबन करण्यात येणार आहे। आयुक्तांच्या या कारवाईनं कामात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले। ठाण्याच्या येऊर येथील गोल्डन स्वन क्लबमधील लेवल अप या हॉटेलच्या अनधिकृत शेडच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे। ठाणे अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली। आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी हितेश मेहताची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे। येत्या काही दिवसात ही ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली। त्याच्या पॉलिग्राफी चाचणीचे अनिर्णयित निकाल दिल्यानंतर त्याची ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार आहे। लंडनमधील हिथ्रो विमानतळाच्या आगीमुळे मुंबईतील 6 विमान सेवांवर परिणाम झालाय। यामध्ये 4 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत, तर 2 विमानांना परत बोलावण्यात आलं। हिथ्रो विमानतळाच्या आगीमुळे लंडनमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या किमान 1351 विमानांना याचा फटका बसला।